मित्रांनो नमस्कार। तर या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस शेतकरी नैसर्गिक शेती हा करत असतो तर नैसर्गिक शेती करताना आपल्याला पुढे पर्याय काय आहे, त्यानंतर त्यासाठी शेती सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो हे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले असतात। या ठिकाणी जे आहे तुम्ही बघू शकता गोकृपा जे आहेत याचा वापर आपण कसा करू शकतो किंवा घरी तयार कसं करू शकतो, याचा उपयोग काय, ही संपूर्ण माहिती आपण या ज्या स्टॉलला भेट देऊन संपूर्ण जाणून घेणार आहोत। तर श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। तर आज आपण जो या ठिकाणी स्टॉल मांडलेला आहे, जे शेतकरी आहेत आपल्या बरोबर जो 2.5 लाख शेतकऱ्यांचा एक ग्रुप आहे आपला, तर त्यांना काही माहिती द्याल याबद्दल पूर्ण? दिंडोरी पंडित श्री स्वामी समर्थ मार्गाने या मार्गामध्ये 18 प्रकारचे विभाग आहेत। या जनतेला आणि शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी याच्यामध्ये कृषी शास्त्र नावाचा जो विभाग आहे तो दिंडोरी पंडित मार्गाने विकसित केलेला आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारे शेती केली पाहिजे। आज जर तुम्ही बघितलं की जागतिक पर्यावरणाचा फार मोठा धोका वाढलेला आहे। आपण म्हणतो कारखान्यामुळे वाढला, याच्यामुळे वाढला, परंतु शेतीमुळे सगळ्यात जास्त वाढलेला आहे। अनेक प्रकारचं पेस्टिसाइड, तणनाशक आणि अनेक प्रकारच्या पेस्टिसाइडच्या फवारण्या, याच्यामुळं शेतीची सुपीकता ही बिघडून गेलेली आहे। मातीची सुपीकता ही सगळी बिघडून गेली तणनाशकामुळे, आणि कुठलाही प्रकारचा बॅक्टेरिया मातीमध्ये आता उरला नाही। मग जर बॅक्टेरिया जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर तुमच्याकडे देशी गाय पाहिजे, ती आपल्याकडे उपलब्ध नाही। पण देशी गायीपासूनच हे समर्थ गोकृपा अमृत कल्चर परमपूज्य गुरुमाऊली आणि गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब यांनी हे बनवलेलं आहे। की हे आपलं कल्चर असं आहे की तुमचं जे दही असतं, दह्याचं विरजन, ते विरजनासारखं काम करतं। एका शेतकऱ्याने ही बॉटल घेऊन गेली तर त्याला आयुष्यभर एक कल्चर न्यायची गरज नाही, तो रिसायकलिंगद्वारे याला वाढू शकतो। आता ही बॉटल आपण नेली तर या 200 लिटरच्या पाण्यामध्ये एक कल्चर टाकायचं। 200 लिटरच्या पाण्यामध्ये फक्त 1 लिटर टाकायचं। ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 किलो गूळ टाकायचा आणि 1 लिटर देशी गाईचं ताक टाकायचं। ते म्हशीचं टाकायचं नाही आणि संकरित गाईचं पण टाकायचं नाही। आता देशी गाईचं ताक का टाकायचं आपण, की देशी गाईच्या ताकामध्ये अनंत बॅक्टेरिया आहे की आपण त्याची गिनती सुद्धा करू शकत नाही। बरोबर। त्यासाठी तुम्हाला जर रिझल्ट चांगले पाहिजे असेल याचे, तर तुम्ही देशी गाईचं ताक याच्यासाठी वापरू शकतात। बरोबर। हे टाकायचं, सकाळ संध्याकाळ हलवायचं, याची काळजी एक घ्यायची। तो ड्रम सावलीत ठेवायचा, उन्हात ठेवल्यानंतर बॅक्टेरिया मरून जातो। तो ड्रम सावलीत ठेवायचा आणि त्याला कापडाने हलवल्यानंतर त्याला क्लॉकवाईज 12 वेळेस आणि अँटी क्लॉकवाईज 12 वेळेस हलवायचं। आणि तुम्हाला ज्या देवतांचं नाव येतं त्या देवतांचं नाव घेऊन त्याला हलवायचं। बरोबर। की आपल्या हातामध्ये एवढे स्पंदन असतात, जर तुम्ही त्याला हात जरी लावला किंवा हात ठेवून असं पिरॅमिड सारखा आकाराचा हात करून जर त्याला ठेवलं तर त्याच्यामध्ये अनेक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे तयार होऊन जाते। आणि 7 दिवसानंतर हे तयार होतं। तयार झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही पिकाला तुम्ही याची फवारणी करू शकता। तुम्ही ड्रिपद्वारे याला जमिनीत सोडू शकता। म्हणजे जे 200 लिटर आपलं तयार झालंय। आता नंतर मग आता तुम्ही म्हणाल की आमचं आता 200 लिटर संपलं, तर आपण काय करायचं, ड्रम मध्ये 4-5 लिटर ठेवायचं, पुन्हा त्याच्यात पाणी टाकायचं, पुन्हा ताक टाकायचं, पुन्हा गुळ टाकायचा, आणि पुन्हा ते 200 लिटर 7 दिवसात बनून जातं। बरोबर। आता याला दुसरा एक पर्याय असा आहे, ज्याच्याकडे जास्त शेती आहे त्यानं 5000ची जरी टाकी असली तरी 5000च्या टाकीला सुद्धा एवढंच कल्चर लागेल। ओके। आणि म्हणजे हे दिवसेंदिवस मल्टिप्लाय होत चालतं। तुम्ही याला जितकं सांभाळालात तर तेवढं ते मल्टिप्लाय होत चालतं। यामध्ये मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याला फक्त गोमूत्र नाही, गूळ आणि देशी गाईचं ताक, गूळ आणि देशी गाईचं ताक हे 2 गोष्टीच करावं लागतील मिश्रण नंतर 200 लिटर किंवा 500 लिटर 500 लिटर त्याला आपण मल्टिप्लाय करू शकतो। हे किती वेळेस वापरणं आवश्यक आहे? समजा 1 एकर क्षेत्र आहे आणि एक क्रॉप आहे, समजा जसं अद्रक आहे, याच्यावर आम्ही जो आता अभ्यास केला ते ह्या अभ्यासानुसार असं आहे की तुम्ही 3 वर्षामध्ये जर 6000 लिटर टाकलं, दरवर्षी 2-2 हजार लिटर एका एकरात सोडायचं आपण। आणि हे पावसाळ्यात सोडलं तर पावसाळ्यात कसं असतं की वातावरण इतकं चांगलं असतं बॅक्टेरिया वाढण्यासाठी, तर जमिनीमध्ये ओलावा असतो आणि ओलाव्यामध्ये काय होतं की बॅक्टेरियाची वाढ फार फास्ट होते। बरोबर। आणि अनंत बॅक्टेरिया वाढते, ओलावा वाढते। तर तुम्ही एकरी 3 वर्षात 6000 लिटर सोडलं तर आयुष्यभर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठल्याही खत टाकायचं गरज नाही, आयुष्यभर नाही। म्हणजे सर्व प्रकारचे जे अन्नद्रव्य आहे जे पिकाला लागतात ते जमिनीद्वारेच तयार होऊ शकतात। बॅक्टेरिया जे आहे तो तयार होऊ शकतो। म्हणजे तुमच्या जमिनीतला जे काडी कचरा असेल
जे वेस्ट जे असेल तुमच्या बरोबर. पिकांचं जे असेल बरोबर. ते वेस्ट सुद्धा हे सगळं कुजवण्याचं काम करतं. बरोबर. आणि तुमचं रूट फाउंडेशन जे आहे पिकांचं तर ते जर चांगलं झालं तर तुमच्या पिकाला आजारच येत नाही. बरोबर. आणि आता ही इतकी मोठी काळाची गरज झालेली आहे की जागतिक आरोग्य संघटनेचा जो अहवाल तुम्ही पाहिला असेल तर तो अहवाल इलेक्ट्रॉनिक मीडियाने, पेपर मीडियाने आणि सरकारने बरोबर. हा अहवाल दाबून टाकलेला आहे. बरोबर. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या 8 वर्षामध्ये जगातल्या 87% लोकांना कॅन्सर होणार आहे. साहजिक गोष्ट. बरोबर. आता जगातल्या 2% लोकांना कोरोना झाला होता. जगातल्या 2% लोकांना कोरोना झाला होता तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नव्हती. आता 87% लोकांना जर कॅन्सर होणार असेल तर तुम्हाला हॉस्पिटलही काम करणार नाही, काहीच नाही. त्यासाठी आपलं जे अन्नद्रव्य आहे किंवा आपण जो काही शेतामधला भाजीपाला असेल किंवा बाकीचे जे पिकं असेल बरोबर. तर अन्न हेच औषध आहे. आणि ते अन्न हे औषध जर तुम्हाला करायचं असेल, तुमचा खर्च वाचवायचा असेल शेतीचा, तर तुम्हाला हे गोकृपा अमृत कल्चर वापरणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला युरिया टाकायची गरज नाही, कुठले रासायनिक DAP टाकायची गरज नाही. हे अनंत असं काम करतं. आज तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याचं बघत असाल की ज्याच्याकडे 50 एकर शेती आहे तो सुद्धा बाजारामध्ये भाजीपाला आणायला जातो. बरोबर. म्हणजे तो बाजारातून भाजीपाला आणत नाही, तो विष घेऊन येतो घरामध्ये. बरोबर. आणि तो 200 रुपयाचा भाजीपाला म्हणजे हप्त्याला 1000 रुपये तो शेतकरी खर्च करतो. वर्षाला 12,000 रुपये एक शेतकरी भाजीपाल्यासाठी खर्च करतो. पण तुम्ही तोच भाजीपाला जर तुमच्या शेतात वापरला तर तुमचा दवाखान्याचा खर्च वाचेल. बरोबर. आणि तुम्ही जे पिकवलेलं आहे त्यानं तुमची तब्येत पण चांगली राहील, तुमचं आयुष्य वाढेल. बरोबर. दवाखान्यामध्ये अतिरिक्त पैसे खर्च करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. म्हणजे हे मल्टी पर्पज याचा यूज आहे सगळा. तुम्ही त्याला जितकं पॉझिटिव्ह घ्याल तेवढं तुमचं ते काम करेल. ठीक आहे, तुम्ही खूप सविस्तर माहिती दिली. तर याबद्दल एका विषयाकडे आपण वळू की आता जसं शेतकरी एक पीक करतो, कोणतंही पीक असो, कापूस असो, अद्रक असो, सोयाबीन असो, तर त्याला जो येणारा खर्च आहे तो येतो फर्टिलायझर फवारण्या याच्यासाठी जो करतो 35-40 हजार रुपयापर्यंत. हा जर खर्च केला तर शेतकऱ्यांचा खर्च किती जातो? जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाही. तुम्हाला आपण तयारी करू शकतो. 6,000 लिटर साठी तुम्हाला जो गुळ लागेल, समजा तुम्हाला 30-40 किलो गुळ लागेल, ते 2-3 हजार रुपये. आणि ताकाला तर काही पैसे लागतच नाही, घरीच तयार होतं. ते घरीच तयार होतं. तुम्ही जर देशी गाय घेतली तर मग तुम्हाला त्याचे पण पैसे टाकायची गरज नाही. तिथं वापर असतेच गाई घरी, असतेच घरी. तर त्याचा जर आपण वापर केला तर तुम्हाला तुमचे लाखो रुपये हे वाचवू शकतो. पुढे हॉस्पिटलला जे खर्च होणार आहे किंवा आपण जे शेतीवर अवांतर खर्च करतो पण कमी वाचतो. याच्यामुळे दुसरे फायदे असे आहेत की तुम्हाला पर्यावरणाचा फायदा आहे. आता शेतीमुळं फक्त नुसतं माणसाचंच नुकसान होत नाही, पण तुमचे जनावर असतील, बरोबर, तुमच्या शेतातली झाडं असेल, तणनाशक मारलं तर चांगले मोठे मोठे झाडं सुद्धा आता वाढायला लागलेले आहेत. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या शेतात बॅक्टेरिया तयार झाला तर बॅक्टेरिया काय करतो माहितीये का, तुमच्या गवताचे बिया असेल, हे असेल, हे सगळं कुजून टाकतो, ते खाऊन टाकतो. बरोबर. आता जे तुम्ही गवतासाठी जे तणनाशक मारतात त्याच्यामुळे वारंवार ते गवत पण येत नाही. आणि जे गवत आलं ते शेतीसाठी काहीतरी उपयुक्त असतं. कारण जमीन काय करते माहितीये का की तिला जे आवश्यक आहे ते उगवून घेत असते. बरोबर. तर ते सुद्धा आपण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे त्या गोष्टी. बरोबर. शेती करणं हा आयऱ्यागाऱ्याचा आता विषय राहिलेला नाही. बरोबर. जो माणूस हुशार आहे, शास्त्रशुद्ध आहे, त्याने शेती करावी. म्हणजे तांत्रिक पद्धतीने आपल्याला शेती करणं आवश्यक आहे. बरोबर. आता पहिले जुन्या काळात कसं होतं की जो जास्त हुशार आहे तर त्याला त्याचे वडील नोकरीला पाठवून द्यायचे, जो कमी हुशार आहे त्याला एखादा व्यापार टाकून द्यायचे, आणि ज्याला काहीच येत नाही त्याला शेतीकडे वळवायचे. बरोबर. मग ज्याला काहीच येत नाही त्याला शेतीकडे वळवल्यामुळे शेतीचे असे हाल झाले. पण तुमच्यासारख्या आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांनी जर शेतामध्ये आपण हा तंत्रशुद्ध जरी आपण वापर केला तर शेतीमध्ये येणारे जे अडथळे आणि हे आपल्याला रोखता येईल. कारण तंत्र माहित असल्याशिवाय यंत्र चालवता येत नाही. आता तुम्हाला एखादी गाडी चालवत शेती सगळी तयार चालू आहे. स्वामी समर्थ. खूप महत्वाची अशी माहिती या ठिकाणी दिली आहे. फक्त एक शेवटचा आता प्रश्न की आता बरेच शेतकरी बघत असतील तर त्यांना जर हे उपलब्ध करायचं असेल तर कुठं गोकृपा जे अमृत आहे तर हे कुठं उपलब्ध होऊ शकतं आणि ते आपण कुठं अवेलेबल करून देऊ शकतो, म्हणजे त्यांना एक उपयोग होईल? आपलं दिंडोरी मध्ये आमचं याचं फार्म हाऊस आहे.
तर दिंडोरीमध्ये तुम्हाला कधी 24 तास तुम्ही कधी जरी गेले अर्ध्या रात्री बरं. तर तुम्हाला ते मोफत उपलब्ध आहेत. हा आणि कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही संपर्क केला हा तर ते तुम्हाला व्यवस्था तुमच्या घरपोच आणून देतील, अशी सुद्धा व्यवस्था आपण सगळी केलेली आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे दिंडोरीपर्यंत जाऊ शकत नाही, हा पण ते एखाद्या केंद्राला जर तुम्ही सांगितलं तर ते कोणी दिंडोरीला जातच असतं, हा. त्यांच्याकडून ते मागून घेतात आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्याकडे 1 लिटर जरी आलं हा. तरी त्याचा तो एक स्रोत पूर्ण तयार होऊ शकतो तयार होऊ शकतो. आणि तिथून पुढे त्याचा उपयोग हा उपयोग शेतकरी करू करू शकतो. आणि आता आम्ही जे तुम्हाला देणार आहे हा. तर तुमचंही जनतेच्या भावनेने काम आहे की तुमच्या आजूबाजूला काही शेतकरी असतील बरोबर. किंवा तुमचा काही ग्रुप असेल तर त्यांना पण आपण हे सांगायचं की आपल्याला जर समृद्ध व्हायचं असेल तर ही माहिती आपण सगळ्यांना सांगा आणि इतरांना पण आपण ते मोफतच द्या. बरोबर. याचा कुठलाही व्यापार करू नका. नक्की. हे स्वामी महाराजांचं भगवंताचं काम आहे. नक्की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी खूप महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली. आपण शेतीविषयी खर्च हा करतो दरवेळेस. मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत आतापर्यंत जो 1100-1200 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे शेतीविषयी माहिती आपण देत असतो आणि त्या विषयातच एक माहिती, महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केलाय की कमी खर्चात आणि आरोग्यदायी शेती आपण कशी करू शकतो या विषयावर एक माहिती दिली. आणि खरंच त्यांनी आपला एक वेळ, एवढ्या वेळात वेळ, एवढी गर्दी असताना वेळात वेळ काढला आणि ते कशी सेवाभावाने एक शेतकऱ्यांना सुद्धा एक सेवाच्या दृष्टिकोनातून देत आहे ही माहिती सर्वांपर्यंत द्या. वापर करा. आपण विष न देता आपल्याला सर्वांना चांगलं अन्न खाऊ घालायचं, आपण स्वतः तर खायचंच आहे, इतरांना सुद्धा खाऊ घालायचंय. तर त्यासाठी आपल्याला शेती जी आहे ती विषमुक्त करायची. तर त्यासाठी हा एक प्रयत्न आहे, त्याचा वापर करा, इतरांनाही करायला लावा. याविषयी कुठली अडचण असेल तर कमेंट करा, आपण आणखी माहिती यांच्याकडून देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ आणि यांचेही मी आभार मानतो आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.